इंतजार करने वालों को बस उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं, राइट। तर वेलकम दोस्तों, मी निखिल चित्रवार द स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, राइट, किसी ने सच कहा है, इंतजार करने वालों को बस उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं। तर मित्रांनो, तलाठीची ही मेगा भरती आलेली आहे, ठीक आहे। तर आपल्याला आता वाट बघायची वेळ नाहीये, तर आता तयारीला लागायचं, ठीक आहे। तर 1 बाय 1 चॅप्टर्स किंवा 1 बाय 1 सिलेबस डिकोडिंग आपण करत आहोत, ठीक आहे। ऑलरेडी भरपूर साऱ्या सब्जेक्टची आपण सिलेबस डिकोडिंग केली आहे। तर आज आपण गणित या विषयाची सिलेबस डिकोडिंग आणि त्याचे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स ते ट्रिकने कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, म्हणजेच आपलं मोटिव्ह काय पाहिजे मित्रांनो, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे। टीसीएस आणि आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करते मित्रांनो, तर आपल्याला सर्वात आधी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स ट्रिक्सने कशा प्रकारे टॅकल करायचे हे आधी समजून घेतलं पाहिजे, ठीक आहे मित्रांनो। तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काही एकदम भारी ट्रिक्स, कमीत कमी वेळेमध्ये कॅल्क्युलेशन करायच्या टेक्निक्स आणि गणित विषयाची रणनीती, गणित विषयाचा अभ्यासाचा क्रम किंवा गणित विषयाचा अभ्यास कसा करावा, त्याचे महत्त्वाचे चॅप्टर्स जे की सरळ सेवा म्हणजेच तलाठीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, ठीक आहे मित्रांनो। तर जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, टायटलवरून तुम्हाला समजत असेल आजचं लेक्चर कुठलं आपलं, तर गणित विषयाची रणनीती, ठीक आहे। नेहमी बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या शत्रूला पराभूत करायचं असतं तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर शत्रूच्या छावणीचा व्यवस्थित इन डिटेल अभ्यास करणे। ज्याला शत्रूची पूर्ण ओळख असते तो नेहमी शत्रूला पराभूत करू शकतो। तसंच आहे मित्रांनो, आपल्याला जर एक्झाम क्वालिफाय करायची असेल तर त्या एक्झामला नेमका सिलेबस काय आहे, त्याचे सब्जेक्ट्स काय आहेत, नेमका त्याचा सिलेबस आणि प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स अनालिसिस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ठीक आहे मित्रांनो। तर चला आपण विषयाला सुरुवात करूया। तर बघूया मित्रांनो, ऑलरेडी आपण रिझनिंग म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची सिलेबस डिकोडिंग घेतलेली आहे, ठीक आहे। आज आपण गणित म्हणजेच काय तर ऍप्टिट्यूड या विषयाची सिलेबस डिकोडिंग आणि याचे काही ट्रिक्स कशा प्रकारे आपण टॅकल केले गेलं पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर महत्त्वाचा सिलेबस जो की सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून म्हणजेच तलाठीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, ठीक आहे। तर मागच्या लेक्चरमध्ये ज्यांनी ते व्हिडिओ लेक्चर बघितलं नसेल तर त्यांनी प्लेलिस्ट मध्ये जाऊन आधी ते व्हिडिओ लेक्चर पहा, त्याच्यामध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयाची सिलेबस डिकोडिंग घेतली आहे, ठीक आहे। ऑलरेडी सेड, ठीक आहे, आधीच मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की हा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो तो किती मार्कांसाठी आहे। जर तलाठी भरती देताय तुम्ही तर तलाठीसाठी मित्रांनो 25 क्वेश्चन्स येणार आहेत या सब्जेक्टचे। 25 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कासाठी, म्हणजेच 25 क्वेश्चन्स किती मार्कासाठी असतील मित्रांनो, 50 मार्कांसाठी असतील। इन द सेम वे काही सरळ सेवा भरतीला हा जो सब्जेक्ट आहे तो 30 मार्कांसाठी असतो, म्हणजे 30 क्वेश्चन्स असतील, राईट, 60 मार्कांसाठी, राईट। 25 क्वेश्चन्स 50 मार्क, जर एक क्वेश्चन 1 मार्कासाठी असेल तर 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी, 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी, आणि जर एक क्वेश्चन 2 मार्कासाठी असेल तर 25 क्वेश्चन हे 50 मार्कांसाठी आणि 30 क्वेश्चन हे मित्रांनो 60 मार्कांसाठी असतील आपल्याला, ठीक आहे। तर इथे आपल्याला 25 क्वेश्चन्स 50 मार्कांसाठी असतील। याचं डिस्ट्रीब्युशन मी ऑलरेडी सांगितलेलं आहे। रिझनिंगचे तुम्हाला 12 ते 15 क्वेश्चन्स येतील, म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे, आणि गणिताचे 10 ते 12 क्वेश्चन्स येतील, ठीक आहे। मग आपला गणित विषयावरती पण कमांड पाहिजे, राईट। विदाऊट गणित किंवा विदाऊट ऍप्टिट्यूड आपण या सेक्शन मध्ये स्कोर करू शकणार नाही, आणि गणित विषयाची भीती सगळ्यांच्या मनात असते मित्रांनो, तर ती भीती आपल्याला दूर करायची पहिल्यांदा, राईट। ट्रॅडिशनल पद्धतीवरती ओव्हरकम करायचं, आपल्याला शॉर्टकट अप्रोच, शॉर्ट ट्रिक्सने कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ऍज पर टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न, हेच आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, ऍप्टिट्यूड म्हणजेच काय तर गणित। तर गणित हा 2 सेक्शन मध्ये डिवाइड झालेला आहे मित्रांनो। तर पहिला सेक्शन आहे तुमचा अरिथमॅटिक सेक्शन आणि दुसरा आहे ऍडव्हान्स सेक्शन। अरिथमॅटिक म्हणजेच काय तर आपण त्याला म्हणतो अंकगणित, आणि ऍडव्हान्स म्हणजे काय तर भूमिती। तर बघा मित्रांनो, सरळ सेवा भरतीला अंकगणित वरती जास्त फोकस असतो, भूमितीचे खूप कमी क्वेश्चन्स, 1 ते 2 क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील, परंतु उरलेले सगळे क्वेश्चन्स कुठल्या सेक्शन मधून येतील तर अरिथमॅटिक मॅथ्स म्हणजे अंकगणित या विषयामधून येतील, ठीक आहे मित्रांनो। तर याचा आपण डिटेल अभ्यासक्रम बघणार आहोत, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, अरिथमॅटिक मॅथ्स म्हणजेच काय तर अंकगणित। तर याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते चॅप्टर्स आहेत, कोणते कोणते महत्त्वाचे युनिट्स आहेत, राईट, ते कशा प्रकारे अभ्यासायचे, राईट, काही ट्रिक्स वगैरे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे मित्रांनो। तर पहिला चॅप्टर आहे मित्रांनो तुमचा स्पीड मॅथ्स म्हणजेच मूलभूत गणित आहे। हा खूप खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। जेव्हा पण तुम्ही गणित या विषयाची तयारी करता त्यावेळेस सर्वात आधी महत्त्वाचं काय आहे तर तुमचं बेसिक पक्का असणं, राईट। बेसिक म्हणजेच काय तर मूलभूत गणिते हे सर्वांना आलं पाहिजे, आणि मूलभूत गणिते म्हणजे स्पीड मॅथ्स मध्ये काय काय येईल तर बेरीज, तुम्हाला बेरीज पटकन करता आली पाहिजे, त्याच्या काही ट्रिक्स आहेत तर ते देखील मी आज सांगणार आहे तुम्हाला।
तर बेरीज त्यानंतर आपण घेणार आहेत वजाबाकी इन डिटेल बेसिक 0 पासून सुरुवात करायची आपल्याला मित्रांनो. ज्याला काहीही माहिती नाहीये गणित या विषयाची, म्हणजे 0 पासून 1 + 1 = 2 इथपासून आपण शिकणार आहोत. ठीक आहे, बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत. ठीक आहे, बेरीज नंतर आपण वजाबाकी बघणार आहोत, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर आपण भागाकार कसा करायचा हे पाहणार आहोत. हे सर्वांना आलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर एलसीएम म्हणजे लसावी, मसावी, लसावी व मसावी काढता आला पाहिजे सगळ्यांना मित्रांनो. ठीक आहे, फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक, अपूर्णांकासाठी मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कशा प्रकारे आपण केलं जातं हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे, लसावी मसावी काढता आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, हे म्हणजे स्पीड मॅथ. इथं आपण स्पीड मॅथ म्हणजे या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. यानंतर महत्वाचं काय येतं तर वर्ग, वर्गमूळ, पटकन काढायच्या ट्रिक्स. वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, वर्ग, वर्गमूळ, घन व घनमूळ कशा प्रकारे फास्ट काढायच्या, त्याच्या काय ट्रिक्स आहेत हे सगळं आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून हळूहळू पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. तर हे सर्व येतं तुमचं स्पीड मॅथ्स म्हणजे बेसिक मॅथ्स मध्ये मूलभूत. ठीक आहे, तुमचा बेस कोणत्याही बिल्डिंगचा पाया जर पक्का असेल मित्रांनो तर ती बिल्डिंग कायम सस्टेन राहते. राईट, लवकर पडणार नाही, कोसळणार नाही. म्हणून तुमचा पाया पक्का असणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि पाया म्हणजेच ह्या मूलभूत क्रिया, बेरीज करणे, वजाबाकी करणे, वर्ग काढणे, वर्गमूळ, घन, घनमूळ, या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय मित्रांनो तर आपला पाया पक्का करणे. ठीक आहे, यानंतर बघणार मित्रांनो आपण नंबर सिरीज आणि नंबर सिस्टीम म्हणजेच काय तर संख्या व संख्याचे प्रकार. तर मॅथ्सचा स्टडी करायचा आपल्याला मित्रांनो. तर संख्या काय आहे, राईट, संख्याचे प्रकार किती आहेत, म्हणजे नॅचरल नंबर काय, राईट, नैसर्गिक संख्या म्हणतो आपण त्याला, मूळ संख्या काय असतात, समसंख्या काय असतात, विषम संख्या काय असतात, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. राईट, प्राईम नंबर्स काय असतात, राईट, हे सगळं मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर, को प्राईम नंबर म्हणजे काय असतात, हे आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती पाहिजे मित्रांनो. ते आपण कुठे शिकणार आहे, संख्या आणि संख्याचे प्रकार या चॅप्टर मध्ये. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर महत्वाचं चॅप्टर मित्रांनो सिम्प्लिफिकेशन. याच्यावरचा 100% मित्रांनो 1 ते 2 क्वेश्चन शुअर असेल प्रत्येक सरळ सेवा भरतीला. त्याला म्हणतो आपण सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन. तर अप्रॉक्सिमेशन मधून क्वेश्चन शक्यतो पडत नाही आपल्याला, परंतु सिम्प्लिफिकेशन त्याला आपण काय म्हणतो, सरळ रूप देणे, म्हणजेच काय बॉडमास. जे आपण मूलभूत गणितामध्ये शिकणार आहे तेच आपल्याला इथं अप्लाय करायचंय. बॉडमास म्हणजेच काय, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. म्हणजेच काय, कंस कसे सोडवणे, त्यानंतर डिव्हिजन म्हणजे भागाकार करणे. आधी काय केलं जातं तर कंसातल्या संख्या सोडवल्या जातात, त्यानंतर मग भागाकार केला जातो, त्यानंतर मग मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार केला जातो, त्यानंतर ऍडिशन केली जाते म्हणजे काय बेरीज केली जाते, आणि त्यानंतर सबट्रॅक्शन केलं जातं म्हणजे काय केलं जातं मित्रांनो वजाबाकी केली जाते. तर या मूलभूत क्रिया हे स्टेप बाय स्टेप करावं लागतं. कुठलीही संख्या किंवा कुठलीही प्रक्रिया कधीही करता येत नाही आपल्याला. ठीक आहे, काही रूल्स आहेत मॅथ्स मध्ये, गणितामध्ये काही रूल्स आहेत, तर ते फॉलो करून आपल्याला क्वेश्चन सोडवावा लागतो. त्याला आपण बॉडमास म्हणतो. आधी कुठली प्रक्रिया करायची, आधी कुठली गणिती क्रिया करायची हे आपल्याला बॉडमास इथे दिलेलं असतं. तर हे व्यवस्थित डिटेलमध्ये बघायचं आपल्याला. ठीक आहे, याची ट्रॅडिशनल पद्धत काय आहे, शॉर्टकट अप्रोच काय आहे, ट्रिकने कशा प्रकारे फास्ट विदिन 30 सेकंद आपल्याला आन्सर कसं काढता येतं हे देखील आपल्याला बघायचं. मित्रांनो आपण सगळ्या चॅप्टरचे ट्रॅडिशनल पद्धत तर बघणारच आहोत, परंतु तेच चॅप्टर्स किंवा तोच प्रॉब्लेम कमीत कमी वेळामध्ये शॉर्ट ट्रिकने कशा प्रकारे सोडवायचा हे देखील आपण बघणार आहोत. यावरती आपण जास्त वर्कआउट करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट आहे मित्रांनो टाइम अँड वर्क म्हणजेच काय, काळ, काम व वेग. काळ, काम व वेग याच्यावरचा पण एक क्वेश्चन शुअर असतो मित्रांनो, काळ, काम आणि वेग या चॅप्टरवरती. ठीक आहे, तर स्टेप बाय स्टेप आपण हे पण बघणार आहोत. ठीक आहे, इन डिटेल याचे जे टाइप्स आहेत, भरपूर सारे टाइप्स आहेत. दोघं मिळून एकत्र काम करतील, तिघं मिळून एकत्र काम करतील, किंवा एखादा काम सोडून निघून जातोय, किंवा ABC ला D ऍड होतोय, चौथा ऍड होतोय, खूप सारे. त्याच्यामध्ये परत कार्यक्षमतेचे टाइप्स असतील, खूप सारे टाइप्स आहेत मित्रांनो. सगळे टाइप आपण जेव्हा जेव्हा चॅप्टर सुरू करू त्यावेळेस व्यवस्थित इन डिटेल पाहणार आहोत विथ शॉर्ट ट्रिक्स. ठीक आहे. नेक्स्ट मित्रांनो पाईप अँड सिस्टम म्हणजेच काय तर नळ व टाकी. नळ व टाकीचे प्रॉब्लेम मित्रांनो, ज्यांना काळ, काम व वेग समजेल त्याला नळ व टाकी इझी गोईंग मध्ये समजेल, काहीही अडचण येणार नाही. कारण दोघांची संकल्पना, दोघांचा पण क्वेश्चन सोडवायची जो पॅटर्न आहे, त्याचे जे स्टेप्स आहेत हे सगळं सेम आहे मित्रांनो. ठीक आहे, काळ, काम व वेग आणि नळ व टाकी हे सेम आहे जवळपास. तुम्हाला एक चॅप्टर आला की दुसरा आपोआप येऊन जातो, त्यावरचा एक क्वेश्चन शुअर असतो 100%. ठीक आहे. नेक्स्ट माझा चॅप्टर मित्रांनो टाइम, स्पीड अँड डिस्टन्स म्हणजेच काय, वेग, वेळ व काळ.
वेगवेगळं काम. त्याच्यामध्ये आपण आगगाडीचे क्वेश्चन्स, मामाच्या गावाला जातो ना आपण लहानपणी, जुकू 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 आगे येणं गाडी, तर ट्रेनचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतात, एरोप्लेनचे क्वेश्चन, विमानाचे क्वेश्चन्स असतात, कारचे क्वेश्चन असतात, बोट अँड स्ट्रीमचे क्वेश्चन असतात, म्हणजे बोटिंग, राईट, बोट अँड स्ट्रीम, त्याला आपण काय म्हणतो थोडक्यात, नदी व बोट, ठीक आहे, याचे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. तर हे सगळे आपण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत मित्रांनो, ठीक आहे, विथ ट्रिक्स बघणार आहेत मित्रांनो. नेक्स्ट मित्रांनो, रेशो अँड प्रपोर्शन, म्हणजेच काय, गुणोत्तर व प्रमाण. गणितामधला सर्वात महत्वाचा चॅप्टर कुठला असेल तर रेशो अँड प्रपोर्शन, गुणोत्तर व प्रमाण. मॅक्झिमम ट्रिक्स 60 to 70% या ट्रिक्स रेशो आणि प्रपोर्शन वरती डिपेंड आहेत मित्रांनो. ज्याला रेशो आणि प्रपोर्शन येईल त्याला पूर्ण गणितामध्ये कमांड असेल मित्रांनो, ठीक आहे. त्यामुळे रेशो प्रपोर्शन खूप खूप महत्वाचा चॅप्टर आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतरचा महत्वाचा चॅप्टर मित्रांनो, एजेस, म्हणजेच काय तर वयवारी, राईट. मित्रांनो, एक खात्रीलायक बातमी आहे, पण तुम्ही तयार आहात का? महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल 75,000 सरळ सेवा पदांची मेगा भरती. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल 2,75,000 पदे रिक्त पडून आहेत. त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1 जून ते 15 ऑगस्ट या 2.5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 75,000 पदे भरली जाणार आहेत. चला तर मग आजच तयारीला लागा. या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्त्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू. त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज माझं वय वर्ष 10 आहे, ठीक आहे. अजून 5 वर्षांनी दुप्पट झालं, अजून 5 वर्षांनी 15 झालं, ठीक आहे. माझ्या भावाचं वय माझ्या दुप्पट आहे, ठीक आहे, किंवा माझ्या बहिणीचं वय माझ्या तिप्पट आहे. अजून 4 वर्षांनी किती असेल, किंवा आज माझ्या वयाचा आणि माझ्या भावाच्या वयाचा रेशो 4:5 आहे. अजून 5 वर्षांनी तो रेशो 6:7 झाला, ठीक आहे. तर मग कोणाचं वय किती, हे सगळे क्वेश्चन्स म्हणजे काय तर मित्रांनो वयवारीचे क्वेश्चन्स. कोणाचं वय कधी कुठे कसं काढायचं हे आपण सगळं त्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. कशा प्रकारे रेशो चेंज होतो, राईट. नेक्स्ट, आणि हा महत्वाचा चॅप्टर मित्रांनो, ठीक आहे. याचा एक क्वेश्चन 100% असतो, एजेसचा क्वेश्चन, वयवारीचा क्वेश्चन 100% असतो, ठीक आहे. आपण जे चॅप्टर्स महत्वाचे सांगतोय मी ते 100% व्यवस्थित करायचे तुम्हाला विथ ट्रिक्स. ट्रॅडिशनल एजेसचे क्वेश्चन जर तुम्ही सोडवाल तर वेळ लागेल खूप, कमीत कमी एका क्वेश्चनला तुम्हाला 3 ते 4 मिनिटं लागतील. परंतु जर तुम्ही आपले लेक्चर्स बघितले, मी अशा ट्रिक्स शिकवेन तुम्हाला मित्रांनो की त्याचं क्वेश्चन हे 30 ते 40 सेकंदामध्ये आलं पाहिजे. हे अशा ट्रिक्स आपल्याला शिकायचे, ठीक आहे. नेक्स्ट महत्वाचा चॅप्टर मित्रांनो, पर्सेंटेज, म्हणजेच काय तर टक्केवारी, राईट. टक्केवारी म्हणजेच काय तर 100 पैकी किती. एखाद्या गोष्टीची आपण जेव्हा 100शी तुलना करतो त्याला आपण काय म्हणतो, पर्सेंटेज काढणे. तर हा देखील महत्वाचा चॅप्टर मित्रांनो. गणितामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, रेशो आणि प्रपोर्शन आणि पर्सेंटेज म्हणजेच काय, गुणोत्तर व प्रमाण आणि टक्केवारी हे 2 गणिताचा बेस आहे, सगळ्यात महत्वाचे चॅप्टर्स आहेत, ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघूया मित्रांनो आपण, तर रेशो प्रपोर्शन नंतर पार्टनरशिप, पर्सेंटेज नंतर हा पण महत्वाचा चॅप्टर मित्रांनो पार्टनरशिप. त्याला आपण म्हणतो भागीदारी, पार्टनरशिप. काय म्हणतो आपण त्याला मित्रांनो, भागीदारी. हा देखील सरळ सेवेचा किंवा तलाठी भरतीच्या अनुषंगाने खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे मित्रांनो, किंवा महत्वाचा चॅप्टर आहे, ठीक आहे. तर हे पण आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आहे मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस, नफा व तोटा. किती फायदा झाला, किती तोटा झाला, ठीक आहे. आपण ठरवतो ना लेक्चर बघून किती फायदा होतो आणि किती तोटा होतो, ठीक. तसंच व्यावहारिक जीवनामध्ये पण आपण तेच बघतो, किती फायदा होतो आणि किती तोटा होतो, राईट. मग हा फायदा कसा होतो आणि तोटा कसा होतो हे आपल्याला शिकायचं. तर लेक्चर नक्की बघा मित्रांनो, तुमचा हा फायदाच होणार आहे, प्रॉफिटच होणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजेच काय तर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. याला आपण काय म्हणतो, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज म्हणजे काय मित्रांनो, तर व्याजावर व्याज, त्याला काय म्हणतो आपण, चक्रवाढ व्याज, ठीक आहे. ज्याला प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा व तोटा हा चॅप्टर येईल त्याला सरळ व्याज व चक्रवाढ व्याज काहीही अवघड जाणार नाही, ठीक आहे मित्रांनो. तर इथे बघा मित्रांनो खूप सारे फॉर्म्युलेज आहेत, प्रॉफिट आणि लॉस आणि सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच काय तर नफा व तोटा आणि सरळ व्याज व चक्रवाढ व्याज मध्ये खूप सारे फॉर्म्युलेज आहेत. परंतु मी अशा ट्रिक्स सांगेन मित्रांनो तुम्हाला की ते फॉर्म्युले वाचायचीच गरज नाही पडणार तुम्हाला मोजून 30 ते 40 सेकंदामध्ये त्याचा आन्सर येऊन जाईल विदाउट मेमरायझिंग द फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला आठवायची देखील गरज नाही, ठीक आहे. तर बघू आपण लेक्चरमध्ये जसं जसं सिलेबस सुरू होईल. नेक्स्ट महत्वाचा चॅप्टर मित्रांनो ऍव्हरेजेस, म्हणजेच काय तर सरासरी. ऍव्हरेज काढणे म्हणजे काय, सरासरी काढणे. त्या सरासरीवरती देखील तुम्हाला भरपूर सारे क्वेश्चन्स येतात, ठीक आहे. प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामला, प्रत्येक सरळ सेवा भरतीला सरासरीवरचे क्वेश्चन्स पाहायला मिळतात, ठीक आहे. तर याच्या ट्रिक्स काय आहेत,
याच्यामध्ये एक ऑब्झर्वेशन मेथड आहे मित्रांनो. आपण फक्त ऑब्झर्वेशन करून याचे आन्सर्स काढू शकतो विदाऊट टचिंग पेन अँड पेपर. आपल्याला पेन आणि पेपर घ्यायची सुद्धा गरज नाही पडणार मित्रांनो. तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही फक्त व्हिडिओज व्यवस्थित बघा. ठीक आहे, त्यामध्ये मी तुम्हाला अशा टेक्निक सिक्वेन्स सरासरीमध्ये तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करून तुम्ही त्याचा आन्सर काढू शकाल. ठीक आहे, नेक्स्ट बघा मित्रांनो, पार्टनरशिप मी आताच सांगितलं कुठला तर भागीदारी. ठीक आहे, बिझनेस सुरू करतो ना आपण, कशामध्ये सुरू करतो? भागीदारीमध्ये सुरू करतो. मग कुणाला कधी प्रॉफिट होतो, कधी लॉस होतो. राईट, एकत्र मिळून काम करणे म्हणजे भागीदारी करणे. एकत्र मिळून नफा होतो, एकत्र मिळून तोटा होतो. राईट, याच्या प्रकारे म्हणजेच काय तर भागीदारी, पार्टनरशिप. नेक्स्ट महत्वाचा चॅप्टर मित्रांनो, मिक्सचर अँड एलिगेशन म्हणजेच काय तर मिश्रण व प्रमाण. मिश्रण करणे, भेसळ करणे, दुधात पाणी पाण्यात दूध. राईट, आता आजकाल दुधात पाणी आहे का पाण्यात दूध आहे ते समजत नाही आपल्याला, कारण दुधामध्ये पाण्याचं मिश्रण असतं. मग ते मिश्रण कशा प्रकारे असतं आपल्याला हे शोधायचे, याच्यावर स्टडी करायचं आपल्याला. ठीक आहे, त्यालाच म्हणतो आपण मिश्रण व प्रमाण. नेक्स्ट महत्वाचा चॅप्टर मित्रांनो, प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन म्हणजेच काय तर संभाव्यता, क्रमांतरण व संयोजन. शक्यता, प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय शक्यता, मी पास होईल, मी सिलेक्ट होईल. राईट, याला म्हणतो शक्यता. प्रोबॅबिलिटी म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी कॉन्फिडन्स कमी असतो, पण जर मी असं म्हटलं की मी सिलेक्ट होणारच, मी सिलेक्ट झालोय, याला म्हणतो सर्टनिटी. ठीक आहे, मी सिलेक्ट आहे, थोडक्यात प्रेझेंट. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, इन फ्युचर प्रिडिक्ट करतो आपण गोष्टी, मी सिलेक्ट होईल. ठीक आहे, मी पास होईल. राईट, म्हणजे प्रोबॅबिलिटी आपण काय म्हणतो शक्यता. ठीक आहे, ते आपल्याला शोधायचे शक्यता कशा प्रकारे असते. आणि नेक्स्ट मित्रांनो, डेटा इंटरप्रिटेशन. ठीक आहे, तर टीसीएस एक्झाम घेते मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा याच्यावरचा एक क्वेश्चन 100% येतो, डेटा इंटरप्रिटेशन. कारण टीसीएस एक्झाम घेते, जर तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर बघितले टीसीएसचे तर तुम्हाला तिथे ह्या चॅप्टरवरचे क्वेश्चन्स बघायला मिळतील. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन पॅटर्न आहे, तर पॅटर्न नुसार तुम्हाला बदलावं लागेल, त्याच्यानुसार तुम्हाला अपडेट राहावं लागेल. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, हा पूर्ण जो चॅप्टर होते आपले, हे पूर्ण कुठले होते? अरिथमॅटिक मॅथ्स. ठीक आहे, म्हणजेच काय तर अंकगणित या विषयाचे चॅप्टर्स होते. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय तर सिलेबस काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. सिलेबस एकदा तुम्हाला समजला, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करता येईल. ठीक आहे, आता जेव्हा पण तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय किंवा अभ्यासाची तयारी करताय, तर सगळ्यात आधी महत्वाचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस. राईट, त्याच्यावरून मग सिलेबस डिकोडिंग करायचंय, सिलेबस काय आहे व्यवस्थित प्रॉपर बघायचंय, आणि त्याच्यानुसार मग चॅप्टर बाय चॅप्टर आपल्याला अभ्यास करायचा. क्लिअर आहे मित्रांनो? तर हा पार्ट होता मित्रांनो तुमचा अंकगणित या विषयाचा. नेक्स्ट आहे मित्रांनो, तर ऍडव्हान्स मॅथ, त्याला आपण म्हणतो भूमिती. जसं की क्षेत्रफळ काढणे. राईट, त्यानंतर काय म्हणतो आपण घनफळ काढणे, पृष्ठफळ काढणे. राईट, याला म्हणतो आपण भूमिती. जसं की आपण याच्यामध्ये काय बघणार तर जिओमेट्रीची बेसिक टर्मलॉजी बघणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मेजरमेंट, अँगल अँड लाईन्स म्हणजे परिणामे, मापे, वजन. ठीक आहे, कन्व्हर्जन, सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये करा, मिलीमीटरचं कुठं करा मीटर मध्ये करा, या टाइप मध्ये. किलोग्रामचं ग्रॅम मध्ये, ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये. ठीक आहे, त्यानंतर त्रिकोणाच्या बेसिक गोष्टी, वर्तुळ त्याच्या बेसिक गोष्टी. राईट, त्रिकोणाला किती बाजू असतात, वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढायचं. राईट, वर्तुळाचा परिघ कसा काढायचा, परिघ कशाला म्हणतो आपण, या बेसिक गोष्टी. किंवा त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढणार आपण, चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढणार. राईट, पृष्ठफळ कसं काढणार, घनफळ कसं काढणार. ठीक आहे, बेसिक गोष्टी विचारतात, खूप जास्त नाही विचारतात. तर तुम्हाला भूमितीवरती मॅक्झिमम 2 किंवा 3, जास्तीत जास्त 1 किंवा 2 3, बस त्याच्यावरती क्वेश्चन नाही येणार. तुम्हाला अंकगणित सेक्शन मधून सगळ्यात जास्त क्वेश्चन येतील मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आय होप सो तुम्हाला सिलेबस समजला असेल सगळ्यांना. येस येस, समजलं मित्रांनो सगळ्यांना, आय होप सो. तर हा झाला तुमचा पूर्ण गणिताचा सिलेबस मित्रांनो. ठीक आहे, हा आला पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे, तर मी थोडंसं तुम्हाला प्रिव्हियस इयर काही क्वेश्चन्स आहेत त्या ट्रिकनं कसे सोडवायचे. ठीक आहे, मागे जे काही पेपरला क्वेश्चन्स आलेले आहेत, आपण थोडेसे क्वेश्चन्स बघूया की आपला अप्रोच कसा असला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर एक महत्वाची मेथड मी तुम्हाला आज शिकवणार आहे, त्याचं नाव आहे युनिट डिजिट मेथड. खूप महत्वाची मेथड आहे मित्रांनो. त्यानं तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते विदिन 10 सेकंद सुटतात. 10 सेकंदामध्ये तुमचे क्वेश्चन सुटतील. राईट, त्याचा अप्रोच काय आहे, कशा प्रकारे सोडवलं पाहिजे हे आपण बघणार आहे. खूप साऱ्या मेथड्स असतात मित्रांनो, प्रत्येक चॅप्टरमध्ये ट्रिक्स आहेत. हे बघा, सगळ्या गोष्टीला शॉर्टकट असतो, शोधणारा पाहिजे. काय पाहिजे? शोधणारा पाहिजे. ठीक आहे, आणि शॉर्टकट जिथपर्यंत चालतो तिथपर्यंत शॉर्टकटचा वापर करा. शॉर्टकट जर फेल झाला तर आपल्याला ट्रॅडिशनल पद्धत वापरायची, जेणेकरून मित्रांनो आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवता आले पाहिजे. ठीक आहे, जे क्वेश्चन शॉर्टकटने सुटतात, जे क्वेश्चन ट्रिकने सुटतात ते क्वेश्चन ट्रिकने सोडवा. जे क्वेश्चन ट्रिकने सुटत नाही त्याला ट्रॅडिशनल पद्धत वापरा. मग याला तुम्हाला ट्रिक्स पण आल्या पाहिजेत आणि ट्रॅडिशनल पद्धत देखील आली पाहिजे. दोन्ही पद्धतीचा वापर करून आपल्याला रेस जिंकायची, आपल्याला एक्झाम क्वालिफाय व्हायची. ठीक आहे, तर आज एक शॉर्टकट मेथड शिकवणार आहे मित्रांनो, मी ट्रिक शिकवणार आहे, त्याचं नाव आहे युनिट डिजिट मेथड. त्याची मेथड काय बघूया मित्रांनो. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, इथे तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत मी. ठीक आहे,
आय थिंक सगळ्यांना दिसतात क्वेश्चन. इथे बघा पहिला क्वेश्चन काय आहे तर 172 अधिक 29. ठीक आहे. तर या 172 अधिक 29 ला आपण हे अशा प्रकारे सोडवतो. याला म्हणतो आपण ट्रॅडिशनल पद्धत. याला काय म्हणतो आपण हार्ड वर्क. पण आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय. कुठलं वर्क करायचं मित्रांनो आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय. तर स्मार्ट वर्क कसं करायचं बघा. इथं आधी मी ऑप्शन्स बघणार. राईट. इतके सिंपल क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येणार नाहीत परंतु मी एक अप्रोच शिकवतोय. ठीक आहे. या अप्रोचचा वापर करून आपण अवघड क्वेश्चन सॉल्व्ह करणार. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो इथे जर मी ऑप्शनला बारकाईने व्यवस्थित काळजीपूर्वक बघितलं तर पहिलं ऑप्शन 197, 198, 199 हे 201. तर इथे बघा मित्रांनो या ऑप्शनच्या युनिट डिजिटला, युनिट डिजिट म्हणजे काय मित्रांनो, युनिट डिजिट म्हणजे हा एकक स्थानचा अंक. याला म्हणतो युनिट डिजिट, एकक स्थानचा अंक. राईट. जर समजा एखादा मी नंबर घेतला 513, याला मी काय म्हणतो युनिट डिजिट म्हणजे एकक स्थानचा अंक. याला मी काय म्हणतो 10th डिजिट म्हणजे काय दशक स्थानचा अंक. याला मी काय म्हणतो 100 डिजिट म्हणजे काय शतक स्थानचा अंक. तर आपल्याला डील कोणाशी करायचंय एकक स्थानचा अंक. याच्याशी मला डील करायचंय. याच्यावरती पूर्ण ट्रिक डिपेंड आहे. तर कसं बघा आता मी आता ऑप्शनला बारकाईने बघणार मित्रांनो. ऑप्शन मध्ये बघा इथे युनिट डिजिटला काय 7, इथे काय 8, इथे काय 9, इथे काय 1. मी फक्त युनिट डिजिट बघणार. मला बाकी काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे. आता इथं पण बघा युनिट डिजिटला काय 2, इथं काय 9. मी काय करणार फक्त 2 अधिक 9 करणार. फक्त युनिट डिजिट. काहीच करायचं नाही. नावच आहे मेथडचं काय युनिट डिजिट. आणि ही मेथड मी कुठे वापरणार जेव्हा पण अशा प्रकारे प्रत्येक ऑप्शनचे युनिट डिजिट वेगवेगळे असतील तिथेच ही मेथड वापरायची जेणेकरून तुमचं जे आन्सर आहे ते विदिन 10 सेकंद विदिन 20 सेकंद येतं. मार्क्स तर आपल्याला तेवढेच पडणार आहेत ना मित्रांनो. ठीक आहे. जेव्हा पण ऑप्शनचे जे युनिट डिजिट आहेत ते वेगवेगळे असतील तेव्हा ही 100% मेथड अप्लाय करायची. ठीक आहे. आता इथे बघा इथे युनिट डिजिट 2 आहे, इथे 9 आहे. मी डायरेक्ट 2 अधिक 9 करणार. जर मी मित्रांनो हे पूर्ण नाही करणार मी 2 अधिक 9 केल्यावर येतं 11 म्हणजे शेवटी किती येतं 1 येतं. युनिट डिजिटला काय येतं 1 येतं. आणि 1 हे फक्त एकाच ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक 4. पूर्ण ऍड करायचं नाही आपल्याला. 1 हे कुठे मित्रांनो फक्त एकाच ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक 4. मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये या 20शी. मला फक्त या 1शी घेणं देणं. राईट. म्हणजे याचा अर्थ इथे मला 1 पाहिजे आणि दिलेल्या पर्यायामध्ये फक्त एकाच ठिकाणी 1 आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा युनिट डिजिटला काय 4, इथं काय 2. 4 अधिक 2 6 कुठे फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये. मला बाकी काहीच घेणं देणं नाहीये. मला इथे काय 323 काय मला घेणं देणं नाहीये. मला 6शी घेणं देणं आहे. कारण इथे 5 आहे, इथं 7 आहे, इथं 8 आहे. हे नाही येणार. हे कधीच येणार नाहीये. मला एकक स्थानला 6 हवंय आणि 6 फक्त पर्याय क्रमांक बी इथेच आहे दुसरीकडे नाही. सेम इथे बघा 6 अधिक 3 9 पर्याय क्रमांक 1 फिनिश. पूर्ण करायचं नाही मला. ऑप्शनच्या आधारे ट्रिकच्या आधारे सोडवायचंय. इथे बघा 8 अधिक 9 17, 17 म्हणजे शेवटी 7 पर्याय क्रमांक सी. शेवटी किती पाहिजे 7 पाहिजे. इथे बघा आता 1 अधिक 2 3 शेवटी काय पाहिजे 3 पर्याय क्रमांक 4. फास्ट एकदम फास्ट सोडवायचंय. आणि ही मेथड कुठे वापरायची जेव्हा आपण प्रत्येक ऑप्शनचं युनिट डिजिट हे वेगवेगळं असेल. एकक स्थानचा अंक कसा असेल मित्रांनो वेगवेगळा असेल. मग सांगा बरं याचा आन्सर काय येईल मला 6 अधिक 6 12, 12 अधिक 7 19, 19चं युनिट डिजिट येतं 9 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर. मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला पूर्ण क्वेश्चन सोडवायचा देखील नाहीये. पूर्ण क्वेश्चन सोडवायची गरज आहे का मित्रांनो मला बिलकुल नाही. मला डायरेक्ट क्वेश्चन सुटतो इथं. क्लिअर आहे. एकदम सिंपल टेक्निक आहे मित्रांनो. फास्ट सोडवायचे फास्ट. हळूहळू डिफिकल्टी लेवल वाढवण्यात आपण लेक्चर मध्ये चांगले डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे. आता फक्त अप्रोच बघून घ्या. आता इथे बघा वजा बाकी आहे 6 वजा 2 काय 4 पर्याय क्रमांक 2 संपलं फिनिश. आता 7 वजा 9 7 मधून 9 जातील का मित्रांनो नाही. 7 ला मी काय करणार 17 करणार. 17 वजा 9 जर मी 17 वजा 9 केलं तर शेवटी येतं 8. 17 वजा 9 काय येतं 8. आता इथे बघा 5 वजा 3 2 312 फिनिश. काय अवघड आहे का काही अवघड नाही मित्रांनो. लॉजिक वापरा दिमाग वापरा दिमाग. ठीक आहे. 3 वजा 9 आता 3 वजा 9 म्हणजे काय 3 मधून 9 जातील का तर नाही. मला काय करावं लागेल 13 वजा 9 आणि 13 वजा 9 केल्यानंतर काय येईल मित्रांनो 13 वजा 9 केल्यावर काय येईल तर शेवटी 4 येईल. टेक्निक डेव्हलप करा. या बेसिक गोष्टी आहेत. हे डायरेक्ट तुम्हाला एक्झामला येणार नाहीये. ठीक आहे. परंतु तुम्हाला याचा अप्रोच एक्झामला येणार आहे.
असे क्वेश्चन्स या मेथडचा वापर करून क्वेश्चन सोडवावे लागतील तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, मला जर गुणाकार करायचा असेल असा क्वेश्चन आला तर मी 57 गुणिले 14 करत बसणार का इथं? सांगा बरं मित्रांनो, हे करत बसणार का? हे झालं गाढव का? हार्डवर्क म्हणतो याला आपण. मला स्मार्ट वर्क करायचंय, राईट? कसं करणार बघा, इथं पर्यायामध्ये इथे 9 आहे, इथे 7 आहे, इथे 6 आहे, इथे 8 आहे. म्हणजे प्रत्येक पर्यायाचा अंक, एकक स्थानचा अंक वेगवेगळा आहे आणि म्हणून मी इथं युनिट डिजिट मेथड वापरू शकतो. कशी वापरणार बघा बरं, इथे युनिट डिजिट काय 7, इथे काय 4. मी काय करणार, फक्त 7 चोक 28, शेवटी 8 पाहिजे, पर्याय क्रमांक डी. 7 चोक 28, शेवटी किती पाहिजे? 8 पाहिजे. पूर्ण क्वेश्चन सोडवायची गरज नाही. मला ऑप्शन टिक करायचं. एमसीक्यूज, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, एमसीक्यूचा वापर करा मित्रांनो. टीसीएस मध्ये आपल्याला एमसीक्यूज मिळणार आहेत, तर एमसीक्यूचा होईल तेवढा वापर करा. ठीक आहे. आता इथे बघा बरं मित्रांनो, इथे 7 आहे, इथे 3 आहे, इथे 8 आहे. बघू बरं आपण, 7 किती झाले? 21. शेवटी किती येतं? 1 येतं. परत 1 गुणिले 8 करा. 1 गुणिले 8 म्हणजे 8. पर्याय क्रमांक डी. मला पूर्ण सोडवायची गरज काय आहे? 7 गुणिले 13, मग हे काय असेल त्याला गुणिले परत 18 आणि मग माझा आन्सर येईल. काही गरज नाही. ट्रिक्स वापरा, टेक्निक वापरा, टेक्निक, राईट? पर्यायामध्ये जर प्रत्येकाचा युनिट डिजिट वेगळा असेल तर तुम्ही पटकन ही मेथड वापरायची. सेम असेल तर काय करायचं? हे नेक्स्ट मेथड आहे, डिजिट रूट मेथड त्याला म्हणतो आपण. ते नंतर सांगतो मी तुम्हाला, हळूहळू स्टेप बाय स्टेप जाऊया. ठीक आहे. आता इथे बघा मित्रांनो, इथे शेवटी किती आहे? 2. इथे किती आहे? 7. इथे किती आहे? 8. मला फक्त या युनिट डिजिट म्हणजेच काय तर एकक स्थान सोबतच डील करायचंय. कसं डील करायचं बघा मित्रांनो, 2 गुणिले 7 करायचं. 2 गुणिले 7 काय मित्रांनो? 14, राईट? 14 म्हणजे शेवटी काय येतं? 4 येतं. इथं 4 लिहा. परत हे गुणिलेला गुणिले, इथं शेवटी किती आहे? 8. आणि 8 चोक 32. 32 म्हणजे शेवटी किती? 2. 2 कुठे बघा? पर्याय क्रमांक ए. फिनिश. पर्याय क्रमांक ए. जास्त डोकं नाही लावायचं, फास्ट आन्सर काढायचं, फास्ट युनिट डिजिट सोबत डील करायचं. शेवटी काय येतं? शेवटचा एक अंक फक्त घ्यायचा आणि करत जायचं. बघा इथं आता इथे किती आहे? 7. इथे किती आहे? 9. इथे किती आहे? 1. आणि इथे किती आहे? 3. आता काय करणार बघा मी, 7 गुणिले 9, 9 7 63 ला किती होईल? 3. परत 3 गुणिले 1 3. परत 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये 9 आहे. शेवटी फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये 9 आहे मित्रांनो. क्लिअर आहे? इथे बघा मित्रांनो, मला हे पूर्ण करायची गरज भासली का सांगा मला. ठीक आहे. इन केस असा क्वेश्चन आला तर आपण काय करतो मित्रांनो, मला माहिती काय करतो आपण, इथं 37 गुणिले परत काय करतो? 39. हे आधी करून घेतो. जे आन्सर येईल त्याला परत गुणिले काय करतो? 41. जे आन्सर येईल परत त्याला गुणिले 43 आणि मग आपलं कुठं आन्सर येतं. ही लंबी प्रोसिजर आहे मित्रांनो, मोठी प्रोसिजर आहे. काही गरज नाही इतका टाइम वेस्ट करायची. एक्झाम मध्ये टाइम खूप महत्वाचा आहे. कमीत कमी टाइम मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवणं हे आपलं आउटपुट पाहिजे. इथे मला फक्त जर प्रत्येक ऑप्शनचं युनिट डिजिट हे वेगवेगळं असेल तर मी डायरेक्टली ही मेथड अप्लाय करू शकतो. सरळ सरळ मी युनिट डिजिट म्हणजे एकक स्थानचा अंक बघणार. इथे बघा एकक स्थानी किती आहे? 7 आहे. इथे किती आहे? 9 आहे. 7 9 जर केलं तर 63 होतं. मग 63 ला एकक स्थानी किती आहे? 3. परत मग 3 गुणिले 1 केलं मी. 3 गुणिले 1 केलं तर शेवटी किती येतात? 3. आणि परत 3 गुणिले 3 केलं, 3 त्रिक 9. पर्याय क्रमांक 1. फक्त एकाच ऑप्शन मध्ये शेवटी 9 आहे. बस फिनिश. अवघड आहे का काही अवघड नाही मित्रांनो. सेम डिवायडेशन मध्ये पण बघा हे असे प्रॉब्लेम पण विचारतात मित्रांनो. जसं की इथे दिलाय तुम्हाला 1073. हे काय 2491 भागिले काय दिलेले आपल्याला? 53 गुणिले 37 बरोबर किती? आणि पर्याय काय दिला आपल्याला? 1361, 1363 दिलाय, 1367 दिलाय आणि 1369 दिलाय. ठीक आहे. आता असे क्वेश्चन एक्झामला येतात मित्रांनो, राईट? याचा अप्रोच आपण काय करतो, इथे 53 चा पाडा म्हणतो, 37 चा पाडा म्हणतो किंवा काटछाट करतो. 2 चा पाडा, 4 चा पाडा, 5 चा पाडा, पाडे म्हणत बसतो. पण पाडे म्हणायची बिलकुल गरज नाही. आपण डायरेक्ट क्वेश्चन सोडवू शकतो, राईट? कारण इथं पर्यायाचे जे युनिट डिजिट आहे ते डायरेक्ट वेगवेगळे आहेत. इथं काटछाट करत बसायचं नाहीये. पाडे सगळ्यांना पाठ नसतात, मलाही माहिती ते. ठीक आहे. काय करायचं बघा मित्रांनो, हे क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स असतो, बरोबर? मग मी काय करणार, सरळ सरळ 1073 गुणिले 2491 बरोबर हे एक्स गुणिले हे इकडे जाईल, गुणिले होईल एक्स गुणिले 53 गुणिले 37 हे आधी लिहून घेणार. जेव्हा पण असं डिवायडेशन असेल तर मी काय करणार मित्रांनो, मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करणार. काय केलं मित्रांनो, मी डिवायडेशन आल्यानंतर त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. आता पुढे काय करणार बघा मित्रांनो, जी मी आता मेथड शिकवली, कुठली मेथड? युनिट डिजिट मेथड. इथं सिंपल मी काय करणार बघा, फक्त मी युनिट डिजिट सोबत डील करणार. कसं डील करणार? शेवटी किती आहे? 3. इथं शेवटी किती आहे? 1. 3 1 3. इथं काय येतं मला काय घेणं देणं नाही.
मी या सगळ्यांचा गुणाकार करत नाही बसणार, मी फक्त युनिट डिजिट एकक स्थान 3 गुणिले 1 3. आता इथं काय बरोबर. मग आता मित्रांनो मला सांगा, इथं जर शेवटी 3 असेल तर इथं पण 3च यायला हवं, कारण इथला अंक म्हणजेच इथला अंक. LHS इज इक्वल टू RHS. शिकलो ना आपण, LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे इथं जो अंक मिळणार मला तोच अंक इथं असेल, म्हणून बरोबरचं चिन्ह इथं दिलेलं आहे. मग काय, इथं शेवटी 3 मिळालं मला, 3 गुणिले 1 युनिट डिजिट, इथं मला 3 मिळालं. मग इथं पण काय पाहिजे, शेवटी 3च पाहिजे, म्हणजे हा अंक आणि हा अंक सेम पाहिजे. मग बघूया आपण, इथं काय येतं बघा, 7 21, शेवटी काय येतं 1 येतं. आता मी 1 न कशाला मल्टिप्लाय करू, एक्सच्या ठिकाणी काय आहे, हे एक्स आहे. एक्स म्हणजे ऑप्शन्स ABCD हे ऑप्शन्स आहेत ना, एक्स म्हणजे याचा अर्थ बघा मित्रांनो, 7 21 21 म्हणजे 1 न मी इथं कशाला मल्टिप्लाय करू, म्हणजे शेवटी 3 येईल. मला फक्त हे बघायचंय, समजतंय. इथे बघा, इथे 1 आहे शेवटी, इथं पण 1 आहे. 1 गुणिले 1 जर केलं तर 1 येतं, येणार नाही. 1 गुणिले 3 केलं तर शेवटी 3 येतं. म्हणजे पर्याय क्रमांक B हे तुमचं बरोबर आन्सर. कमी मेहनतीमध्ये पटकन आउटपुट आलं. काय केलं फक्त मी, 7 21 केलं, शेवटी 1 येतं बरोबर. जर मी 7 21 केलं हे बघा, इथं शेवटी किती आलं आपलं, 3 आलं बघाशी. आता इथं बघा, x गुणिले 7 21 म्हणजे शेवटी 1 येतं. इथं काय संख्या आहे ते मला काय घेणं देणं नाही, इथल्या संख्येशी मला घेणं देणं नाही, पण इथं शेवटी 1 येतं. आणि या 1 न मी इथं कशाला मल्टिप्लाय करू, म्हणजे शेवटी 3 येईल. x म्हणजे या संख्या, पर्यायामधल्या संख्या. मग करून बघितलं मी, 1 गुणिले 1 1 येतं, 1 गुणिले 3 केल्यावर शेवटी 3 येईल. म्हणजे इथं पण 3 आणि इथं पण 3, म्हणजे इथं जी संख्या आहे त्याच्या शेवटी 3 हवं, म्हणजे त्याला मी 1 सोबत मल्टिप्लाय केलं तर 3 येतं. म्हणून पर्याय क्रमांक B हे तुमचं बरोबर आन्सर. फास्ट, एकदम फास्ट टेक्निक आहे मित्रांनो, फास्ट सोडवायची. आता इथे बघा मित्रांनो, थोडस झूम करतो वाटल्यास मी. आता इथे बघा मित्रांनो, कसं सोडवायचं बघा. आता हा प्रश्न आहे, आय होप सो दिसतोय सगळ्यांना. आता इथे बघा मित्रांनो, मी पाडे म्हणत नाही बसणार, काय करणार बघा, मी सरळ सरळ हे कसं लिहिणार, 144 गुणिले 189 गुणिले 207. हे बरोबर काय असतं, x असतं बरोबर. याला पलीकडे घेऊन जा, काय होईल हे बरोबर, काय होईल x गुणिले काय होईल मित्रांनो, इथं x, याला जर मी इकडे घेऊन गेलो तर x गुणिले 46 गुणिले 27. हे करून घेतलं सगळ्यांनी, इथपर्यंत समजले सगळ्यांना, आय होप समजलं असेल. ठीक आहे, मी काय केलं फक्त 144 गुणिले 191 गुणिले 207 केलं बरोबर x, आणि याला इकडे घेऊन गेलो गुणिले 46 गुणिले 27 केलं. ठीक आहे, आता पर्यायामध्ये बघा, इथे 2 आहे, इथे 4 आहे, इथे 6 आहे, इथे 8 आहे. म्हणजे x च्या ठिकाणी एक तर 2 येऊ शकतं, 4 येऊ शकतं, 6 येऊ शकतं किंवा 8 येऊ शकतं. आणि x म्हणजे हे आहे ना मित्रांनो. मला आता LHS इज इक्वल टू RHS करायचे. कसं करणार बघा बरं. आता इथं 4 आहे, इथं 9 आहे, इथं 7 आहे. 9 चौक 36, 36च्या शेवटी येतं 6, परत 6 गुणिले 7 6 7 42, म्हणजे शेवटी येतं 2. इथे काय येतं मला घेणं देणं नाहीये, या सगळ्यांचा गुणाकार मला करायचा नाहीये. मला फक्त युनिट डिजिटशी डील करायचे, कारण 10 सेकंदात क्वेश्चन सोडवायचा आहे मला. काय केलं मी, फक्त युनिट डिजिट करत राहिलो. 4 9 36, 36 ला शेवटी 6 येतं, आणि 6 7 42, शेवटी 2 येतं. हे बरोबरला बरोबर. मग इथे जर शेवटी 2 असेल तर मित्रांनो इथे पण 2च आलं पाहिजे कंपल्सरी, कारण LHS इज इक्वल टू काय असतं, RHS. डावी बाजू बरोबर, उजवी बाजू असतं नेहमी. क्लिअर आहे मित्रांनो. आता इथे बघा मित्रांनो, मला जर इथे शेवटी 2 हवं असेल तर मला इथं कुठली संख्या पाहिजे हे बघूया आपण. बघा इथे 7 आहे, इथे 6 आहे, आणि x च्या ठिकाणी हे ऑप्शन्स आहे, म्हणजे या ऑप्शनचा युनिट डिजिट ठेवायचं आपल्याला, बस काय नाही करायचं. बघू आपण, 7 × 6 7 सख्खे 42, म्हणजे शेवटी 2 आलं. यस, शेवटी 2 आलं, आणि हे गुणिले x, मग शेवटी 2 आलं. 2 न मी कशाला मल्टिप्लाय करू, म्हणजे शेवटी 2 येईल. मला एवढंच बघायचंय. काय केलं मी, 7 सख्खे 42, म्हणजे शेवटी आलं 2, राईट. आणि या 2 न मी इथे कशाला मल्टिप्लाय करू, म्हणजे शेवटी 2 येतं. बघू आपण, 2 2 4 नाही येणार,
2 चोक 8 नाही येणार, बेस अख्खे 12, ऑप्शन सी. फक्त पर्याय क्रमांक सी जर मी इथे ठेवला या एक्सच्या ठिकाणी 45 36 गुणिले 46 गुणिले 27 तर काय होतं बघा मित्रांनो, 6 6 36, 36च्या शेवटी येतं 6 आणि 6 7 42 म्हणजे शेवटी 2. पर्याय क्रमांक सी इथं ठेवून दिला मी फक्त एक्सच्या ठिकाणी आणि युनिट डिजिट इक्वल केले, काहीही केलं नाही मी, सिंपल एकदम, काहीही अवघड नाही मित्रांनो. मोजून 30 सेकंदात आन्सर काढलं मी, मोजून 30 सेकंदात आन्सर काढलं. कसं केलं बघा, हे 144 गुणिले 189 गुणिले 207 आणि माझा आन्सर आले पर्याय क्रमांक सी. ठेवून बघा तुम्ही 4536 गुणिले हे एक्स असतं, याला पलीकडे गेल्यानंतर हा गुणाकार होतो 46 गुणिले 27, 46 गुणिले 27. बघा LHS इक्वल टू RHS होतं का, हे 4 9 7, 4 9 36 शेवटी 6, 6 7 42 शेवटी 2 आलं. इथं काय येतं मला घेणं देणं नाहीये, पूर्ण संख्या काढायची नाही, फक्त युनिट डिजिट बरोबर. इथे बघा 6 6 36 शेवटी 6, 6 7 42. LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे ही जी पर्याय मधली संख्या आहे ती एकदम परफेक्ट आहे, बरोबर आहे. क्लिअर आहे मित्रांनो. तर अशा प्रकारच्या ट्रिक्स शिकायच्या आपल्याला. ठीक आहे, तर एकाच लेक्चरमध्ये मला सगळ्या ट्रिक्स सांगता येणार नाही. ठीक आहे, आपल्याला विदाऊट टचिंग पेन अँड पेपर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक वापरून भरपूर सारे टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे. राईट, मी नेहमी म्हणतो मित्रांनो की आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो, 4 मेथड आल्या पाहिजे. कुठल्या मेथड आल्या पाहिजेत, एक तर ट्रॅडिशनल पद्धत तुमची पहिली, ती तर सगळ्यांनाच आली पाहिजे, त्याला आपण बेस म्हणतो, बाय फॉर्म्युला. ठीक आहे, दुसरी पद्धत जी आहे ती मित्रांनो शॉर्ट ट्रिक. ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरमध्ये शॉर्ट ट्रिक्स आहेत मित्रांनो, आपल्याला ते शिकायचे. प्रत्येक चॅप्टरमध्ये शॉर्ट ट्रिक्स शिकायचे, शॉर्ट ट्रिक्स सगळ्यांना आल्या पाहिजे. ठीक आहे, तिसरी जी मेथड आहे मित्रांनो त्याला आपण म्हणतो हिट अँड ट्रायल मेथड, म्हणजे बाय ऑप्शनचा वापर करून ऑप्शन थ्रू कशा प्रकारे क्वेश्चन सोडवायचे, ऑप्शनचा वापर करून क्वेश्चन सुटतात काही काही, हे पण आपल्याला बघायचे. आणि लास्ट ऑब्झर्वेशन मेथड, ऑब्झर्वेशन करून, जसं की ऍव्हरेज हा टॉपिक आहे तो मॅक्झिमम ऑब्झर्वेशन करून सुटतो, फक्त क्वेश्चनचं अनालिसिस करून आपल्या क्वेश्चनचं आन्सर काढता येतं. तर या 4ही मेथड आपल्याला शिकायच्यात मित्रांनो. ज्याला या 4ही मेथड येतील तो 100% बाजी मारेल. कारण फक्त ट्रॅडिशनल पद्धत जर तुम्ही शिकले तर तुम्हाला पूर्ण पेपर अटेम्प्ट होणार नाही, तुम्हाला वेळ लागेल. फक्त ट्रिक्स शिकला मित्रांनो तर या ट्रिक्स सगळ्या क्वेश्चन वरती कामाला येणार नाही. ठीक आहे, काही क्वेश्चन वरती कामाला येतील, काही क्वेश्चन फेल जातील. ठीक आहे, हिट अँड ट्रायल मेथड सगळेच्या सगळे क्वेश्चन हे ऑप्शन थ्रू सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्या ट्रिक्स सगळ्या मेथड्स आल्या पाहिजे. ठीक आहे, आता इथे तुम्ही मला सर इथे बघा, इथे प्रत्येकाचं युनिट डिजिट वेगळं होतं म्हणून आलं काढता, पण प्रत्येकाचं युनिट डिजिट सेम असतं तर काय केलं असतं मग आपल्याला दुसरी मेथड म्हणजे बॅकअप प्लॅन तयार पाहिजे. राईट, त्याला म्हणतो आपण डिजिट रूट मेथड. तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. जर फक्त प्रत्येकाचं युनिट डिजिट जर वेगवेगळं सेम असेल, ठीक आहे, तर आपण कशा प्रकारे क्वेश्चन टॅकल करायचे, आणि ही मेथड देखील आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. आता फक्त मी तुम्हाला ओव्हरलुक दिला की एक अप्रोच काय असला पाहिजे. ठीक आहे, इथे पाडे म्हणत बसायचं नाही किंवा असं काटछाट करत बसायचं नाही. 9 त्रिक 27 मग 9 दुनी 18. हे जर तुम्ही करत बसाल तर वेळ लागेल, कुठे ना कुठे तुम्ही चुकणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे शक्यतो जे क्वेश्चन ट्रिकनं सॉल्व्ह होतात ते ट्रिकनंच सोडवायचे, आणि जे क्वेश्चन्स ट्रिकने सॉल्व्ह होत नाहीत त्याला हिट अँड ट्रायल मेथड वापरून बघायची. बाय ऑप्शन मेथड सोडवता येतं का, ते पण नाही होते तर मग शेवटी ट्रॅडिशनल पद्धत वापरा. ट्रॅडिशनल पद्धतीला शेवटी ठेवा मित्रांनो, कारण बघा त्यानं वेळ लागणार आहे आपल्याला, काहीच मला सॉल्व्हच होत नाहीये कुठल्याच मेथडनं, तर मग आपण ट्रॅडिशनल मेथड वापरायची, मग ती पण तुम्हाला आली पाहिजे. ठीक आहे, आणि हा बेस आहे, ट्रॅडिशनल पद्धत म्हणजे काय बेस आहे, म्हणून आपल्याला या 4 मेथड शिकायचे. ट्रॅडिशनल मेथड, शॉर्ट ट्रिक्स, हिट अँड ट्रायल मेथड, बाय ऑप्शन आणि ऑब्झर्वेशन मेथड. एकच क्वेश्चन कशा प्रकारे डिफरंट अँगलनं सॉल्व्ह करता येतो हे आपल्याला शिकायचं. ठीक आहे, मी नेहमी एकच गोष्ट सांगतो मित्रांनो, या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या युगामध्ये राईट TCS IPSच्या पॅटर्न मध्ये कोणाला किती येतं हे बिलकुल महत्वाचं नाहीये. काय म्हणतोय मी, कोणाला किती येतं हे बिलकुल महत्वाचं नाहीये, तर ते येतं ते किती वेळात येतं हे महत्वाचं आहे. जे तुम्ही क्वेश्चन सोडवताय त्याला किती टाइम घेताय हे महत्वाचं आहे, कारण इथे टाइम आणि ॲक्युरेसी दोन्हीही सोबत घेऊन चालावं लागेल मित्रांनो. तर आय होप सो मित्रांनो सेशन तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. राईट, सेशन आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करा, जेणेकरून मला परत एनर्जी येईल तुमच्यासाठी असेच नवीन चांगले व्हिडिओ बनवण्याची. तर सेशन आवडला असेल तर नक्कीच बघा, आपल्या मैत्रिणीपर्यंत पोहोचवा, लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. ठीक आहे मित्रांनो, तर आपण थांबूया इथे, आपण भेटूया एका नवीन लेक्चरमध्ये जे आपण डिजिटल रूट मेथड म्हटलं, आपण डिजिट रूट मेथड. ठीक आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. तोपर्यंत थँक्यू सो मच. पराक्रमाची
गाथा अस्तित्वाची, शौर्याची पराक्रमाची. या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची. कर्तृत्व इथे गगनाला भिडे, परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष.